नमस्कार. डाग, खाज, खुजली किंवा सोरेसिस पासून ते वेगवेगळे स्किन डिसीजेस याच्यापैकी आपण आज महत्त्वाचा बघणार आहोत डाग, अर्थात ज्याला रिंगवर्म असं सुद्धा आधुनिक परिभाषेमध्ये म्हटलं जातं. शरीरावरती कुठेतरी एक वर्तुळाकार एक छोटासा पॅच क्रिएट होतो आणि त्याला खाज खूप प्रमाणात असते. अशा पद्धतीचा डाग जर तुम्हाला आलेला असेल, ज्याला रिंगवर्म म्हटलं जातं, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नक्की ऐका. खूप जणांमध्ये वेगवेगळ्या त्वचेच्या लोकेशन्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे असे रिंगवर्म्स डेव्हलप होतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने काखेमध्ये, जांघेमध्ये किंवा बगलेमध्ये अशा पद्धतीचे रिंगवर्म्स खूप पटकन येतात. हीच स्थानं त्याची का असावीत बरं? तर अर्थातच त्या ठिकाणी घाम जास्त येतो, म्हणजे कुठेतरी आपल्या शरीरातलं घामाचं प्रमाण बदललं किंवा त्या घामाच्या साहाय्याने आपले पोर्स ओपन झाले की तिथे वेगवेगळे फंगल इन्फेक्शन्स येतात, ते त्याच्यावरती वाढायला लागतात आणि मग अशा पद्धतीचे रिंगवर्म्स तिथे क्रिएट होतात. मग हे घालवायचे कसे? तर अर्थातच आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा उपचार करावा लागेल तो आपला घाम बदलण्याकडे. आयुर्वेदामध्ये कृमींची चिकित्सा ही 3 प्रकारची सांगितलेली आहे: आशा अपकर्ष, प्रकृती विघात आणि निदान परिवर्जन. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ते कृमी निर्माणच होऊ नयेत अशी पण काहीतरी पद्धत निर्माण केली पाहिजे. फक्त अँटी फंगल औषधं वापरली म्हणजे तात्पुरतं तुम्ही ते घालवलं म्हणजे ते बरं होत नाही. खूप जणांना ऋतू बदलला की सुरू होतं. खूप जणांना टिपिकल पावसाळ्यामध्ये, टिपिकल हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये ते रिपीटेडली येत राहतं. तुम्हाला माहिती आहे का, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतूंमध्ये 3 दोषांचा एक प्रधान ऋतू आहे. त्यामुळे ज्या ऋतूमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात या खाज किंवा डाग किंवा रिंगवर्मचा त्रास होतोय, त्या ऋतूतला दोष तुमच्या आजारामध्ये डॉमिनेटिंग आहे, एवढं सुद्धा साध्या पद्धतीने तुम्ही समजू शकता. अर्थात जसं उन्हाळ्यामध्ये कफाची डॉमिनन्सी असते, पावसाळ्यामध्ये वाताची डॉमिनन्सी असते आणि हिवाळ्यामध्ये पित्ताची डॉमिनन्सी असते, त्याच पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये सुद्धा आलेल्या रिंगवर्म्समध्ये तुम्हाला वातज, पित्तज, कफज असे वेगवेगळे प्रकार करून त्याच्यावरती चिकित्सा करायला सोपं जातं. खूप लोकांना सकाळी खाज सुटते, खूप लोकांना दुपारी खाज सुटते, तर खूप लोकांना संध्याकाळच्या काळामध्ये ही खाज वाढते. तर सकाळी सकाळी ज्यांची खाज वाढत असते ते कफ डॉमिनेटिंग असतात, दुपारी ज्यांची खाज वाढत असते ते पित्त डॉमिनेटिंग असतात आणि सायंकाळच्या काळामध्ये ज्यांची खाज वाढत असते ते वातज डॉमिनेटिंग असतात. रात्रीचे सुद्धा अशाच पद्धतीने 3 प्रहर केले जातात. रात्र सुरू झाल्या झाल्या ज्यांना खाज किंवा कंडू जास्त असते ते कफ डॉमिनेटिंग असतात, मध्यरात्री खाज जास्त असणारे पित्त डॉमिनेटिंग असतात आणि पहाटेच्या काळात खाज जास्त येणारे हे वात डॉमिनेटिंग असतात. म्हणजे बघा, तुम्ही या खाजेचे सुद्धा प्रकार लक्षात घेऊ शकता. तुमची खाज नक्की कोणत्या वेळी जास्त येते हे तुम्ही तपासू शकता. त्या पद्धतीने तुमच्या त्वचा रोगाचा दोष तुम्ही आयडेंटिफाय करू शकता आणि मग आयुर्वेदामध्ये वातग्न आणि कंडुग्न, पित्तग्न आणि कंडुग्न, कफग्न आणि कंडुग्न असे औषधोपचार सांगितलेले आहेत. म्हणजे चंदन वगैरे तुम्ही ऐकलं असेल ते पित्तग्न आणि कंडुग्न असतं, पण विडंग हे कफग्न आणि कंडुग्न आहे. तर काही औषधं म्हणजे दशमुळासारखी औषधं ही वातग्न आहेत आणि त्याचबरोबर ती कंडू शमनासाठी सुद्धा, रासना सुद्धा याच्यासाठी आपल्याला मदत करत असतं. अशा पद्धतीने अन्य उपचारांमध्ये आयुर्वेदामध्ये गंधक रसायन किंवा गंधकापासून बनवलेले काही मलहर कल्पना सांगितलेल्या आहेत, ज्याला आजकालच्या भाषेत सल्फर ऑइंटमेंट असं म्हटलं जातं. पण आयुर्वेदामध्ये हेच प्रकार त्यावेळी धृती तेल किंवा पामामलम अशा पद्धतीने सल्फर ऑइंटमेंटच्या कॅटेगरीमध्ये येत होते. यांचं ॲप्लिकेशन केल्यानंतर खूप पटकन हा डाग आपल्याला घालवता येतो. एवढंच नाही तर तेल कधी वापरायचं, तूप कधी वापरायचं आणि तिथे लावायला मलम कधी वापरायचा हे आपल्या वातज, पित्तज आणि कफज प्रकारानुसार आपल्याला ठरवता येतं. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारची खाज किंवा रिंगवर्म तुमच्या बॉडीवरती कुठेही उठलेलं असेल तर रक्तदृष्टीकर आहार विहार, क्लेद आणि कृमी तयार करणारा आहार विहार आपल्याला टाळायचा आहे. याच्यामध्ये रक्तदृष्टी करणाऱ्यांमध्ये गूळ आणि गोड पदार्थ हे प्रामुख्याने जास्त त्रास देत असतात, त्यांना बंद केलं पाहिजे. मीठ, लिंबू आणि लोणच्यासारखे पदार्थ आणि फंगल इन्फेक्शन वाढू नये म्हणून बेकरी पदार्थ, टोस्ट, ब्रेड, बटर अशा पद्धतीने फर्मेंट केलेले इडली, डोसा, ढोकळ्यासारखे जे पदार्थ आहेत, ज्या पद्धतीने यांच्यात फर्मेंटेशन होतं त्याच पद्धतीने यांच्यात फंगल इन्फेक्शनसुद्धा पटकन वाढवण्याचं सामर्थ्य असतं. कारण आपल्या शरीरामध्ये आपल्या चांगल्या सेलला पण हेच पोषण देतात आणि फंगसला पण पोषण देणारे हेच घटक आहेत. त्यामुळे या घटकांना आपण आपल्या आहारातून वर्ज्य केलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे.
लोकल ॲप्लिकेशनमध्ये मी सांगितलेल्या पद्धतीने अजून एक छोटासा उपचार घरच्या घरी तुम्ही करू शकता. नॅचरल क्रिस्टल सोप अर्थात तुरटीचा खडा. हा जर तुम्ही अंघोळीनंतर पाण्यात फिरवून त्या जांघेच्या काखेच्या ठिकाणी किंवा रिंगवर्मच्या ठिकाणी फिरवलात नियमित पद्धतीने तर 21 दिवसामध्ये तुम्हाला उत्तम परिणाम बघायला मिळतो. तुम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारचा रिंगवर्म क्रिएट झाला तर तो वातजय, पित्तजय की कफजय ते शोधा. तुमची प्रकृती शोधा, जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि तुमचा आहार आणि विहार याचा एक कंट्रोल प्लॅन तुम्ही जर घेतलात तर तुम्ही कधी-कधी 15 दिवस ते कधी-कधी 6 महिन्याच्या आतमध्ये याच्यावरती पूर्णपणे विजय प्राप्त करू शकता. लक्षात ठेवा, लोक 6 महिनेसुद्धा व्यवस्थित औषधं घेत नाहीत, पण 6-6, 10-10 वर्षसुद्धा हा आजार मात्र अंगावरती पाळत राहतात. तुम्हाला हा आजार पाळायचा आहे की त्याच्यातून लवकर मुक्त व्हायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. पण योग्य उपचाराने आणि आयुर्वेदाच्या मदतीने तुम्ही या आजारावरती नक्की मात करू शकता.